2-3 गोष्टी मगाशी आपल्या चर्चेतून सगळ्यांच्या समोर आल्या, की आपलं बाळ हे आपल्या पोटी जन्माला आलं आणि ते अनमोल आहे. आणि मग प्रश्न सिबलिंग रायव्हलरीचा होता, विश्वास ठेवण्याचा होता, अनुवंशिक किती आणि सहवासानं किती होतं, इतर गोष्टींनी किती होतं. याच्यावर जे मी वाचले, माझं कदाचित शास्त्रीय नसेल, पण मी थोडंफार वाचलं आहे त्याच्याविषयी आपल्याशी, कारण पालकत्व हा माझा विषय नाही आहे. मी MS ॲग्री इकॉनॉमिक्स आहे. शासनामध्ये 25 वर्ष गुलामगिरी केल्यानंतर मग मी ह्या गोष्टी सगळ्या करतो आहे. आणि मग अभ्यास करून आताही पुस्तक मी घेऊन आलोय. पालकत्व हा माझा विषय नाही आहे. मी MS ॲग्री इकॉनॉमिक्स आहे. शासनामध्ये 25 वर्ष गुलामगिरी केल्यानंतर मग मी ह्या गोष्टी सगळ्या करतो आहे. आणि मग अभ्यास करून आताही पुस्तक मी घेऊन आलोय. विवेकी पालकत्व नावाचं आहे, अंजली जोशींचं आहे, की ह्याच्यामध्ये खूप मगाशी जशी माहिती सांगितली ती डोक्यामध्ये साठवून त्या त्या क्षणाला आपल्याला त्या लेकराला तशा प्रकारचा प्रतिसाद देणं. कारण आम्ही सगळेजण या देशातले सर्वजण आम्ही रिॲक्शनिस्ट आहोत, प्रतिक्रियावादी आहोत. आणि सिबलिंग रायव्हलरीचा शाप आहे आपल्याला, कारण रामायणामधला प्रत्येक भाऊ होता, तो प्रत्येक भाऊ म्हणायचा माझं ते पण तुझं आणि तुझं ते पण तुझंच म्हणायचं. पण रामायणानंतर महाभारत आलंय. महाभारतातला प्रत्येक भाऊ म्हणायचा तुझं ते पण माझं, माझं ते पण माझं. त्यामुळे त्या अनुवंशिक आहे का काय कळायला मार्ग नाही अजूनपर्यंत आपल्यामध्ये जे सिबलिंग रायव्हलरी. लहानपणी माझा एक मित्र तसंच होतं की त्याची बहीण भाऊ दोघं भांडायचे, 9वी आणि 10वी. तो एक दिवशी त्यानं मला सहज फोन केला की हे काय करताय. मग मी त्याला म्हटलं की रोज संध्याकाळी जेवताना दोघांना एकमेकाचा एक चांगला गुण सांगायला सांग आणि मगच जेवायला सांग. आत्तापर्यंत ते दोघं एकमेकाविषयी कागाळी करत होते, ही दिदी अशीच आहे, दादा असंच आहे. पण जेवायच्या अगोदर एकदा दिदीचा एक गुण सांगायचा, दादाचा एक चांगला गुण सांगायचा, दिवसभरामध्ये जो अनुभवाला आला तो. सुरुवातीला त्यांना असं सांगितलं की 8-10 दिवस सांगताना आवाज कमकुवत असायचा, हे दादा आहे बरा पण असं असं दिदी. पण 10-15 दिवसानंतर मात्र दोघं खूप म्हणजे सन्मानाने एकमेकाचा चांगला गुण अत्यंत आत्मविश्वासाने एकमेकाला सांगायला लागले. आणि आता त्यांची दोघांची म्हणजे ही घटना 10-15 वर्षापूर्वीचे लग्न होऊन दोघांची लग्न झाली, अजूनही त्यांचं बॉन्डिंग चाललं. इट इज इंडिव्हिज्युअलिटी, म्हणजे प्रत्येक केस. म्हणजे ताई मगाशी सांगत होते की माझ्याकडे आल्यानंतर मी अभ्यास करून, कारण ती एकाच गोष्टीने नाही आहे त्याच्या प्रभावित होत. माणूस वाढत असताना तो एकाच गोष्टीने नाही प्रभावित होत, त्याच्यावर अनेक गोष्टीचा प्रभाव आहे. आणि तो प्रभाव कशाचा आहे की जसं रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतो की वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे त्याचा सूर असा आहे, मला शिकवताना आमच्या सरांनी सांगितलेलं होतं की व्यक्तिमत्वावर कुटुंबाचा प्रभाव होतो, गल्लीचा प्रभाव होतो, गावाचा प्रभाव होतो, जातीचा प्रभाव होतो, धर्माचा प्रभाव होतो, देशाचा प्रभाव होतो. आणि या सगळ्या समग्रतेच्या प्रभावानं ते व्यक्तिमत्व वाढत असतं. मग आपलं लेकरू आपल्या पोटी जन्माला आलं, ते नेमकं वाढावं कसं. म्हणजे मगाशी सांगितलं, मगाशी ताईंनी MPSCचा प्रश्न विचारला, MPSC आणि UPSC. ही खरी गोष्ट आहे. 2-3 कोटी पोरं बसत आहेत भारतभरामध्ये UPSCला, आणि सीट्स आहेत फक्त 800 ते 900, आणि त्यातल्या IASच्या सीट्स फक्त वरच्या 100 ते 150 सीट्स आहेत. MPSC मध्ये पण तसंच आहे की 10 ते 15 लाख मुलं बसत आहेत आणि सिलेक्ट होत आहेत 400 ते 500 मुलं होतात. आणि हे गणित आहे. आणि मग आमच्यासाठी आमच्यासारखे चुकून गोळी लागलेले पास झालेले येतात आणि मग खूप सांगतात की मग हे असं असतंय तसं असतंय. मग प्रभावित झालं की 5-5, 6-6 वर्ष त्याच्यामध्ये जातात. त्या इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर सांगितलं की आपलं आयुष्य आनंदाने घालवण्यासाठी आपलं ध्येय ठरवत असताना आपली क्षमता आणि आपली आवड याचं जे समन्वय आहे तो साधता आला. मला खूप म्हणजे पंतप्रधानांची भाषणं ऐकली की मला वाटतं की पंतप्रधान व्हायचं. पंतप्रधान होणं माझी आवड आहे, पण मी गावातल्या ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येऊ शकत नाही, ही माझी क्षमता आहे. मग क्षमता आणि आवड याचं गणित असावे. एक 2-3 म्हणजे अटेम्प्ट दिल्यानंतर MPSC आणि UPSCचे 2-3 अटेम्प्ट दिल्यानंतर समजून घ्यावं की आपण आता बाजूला सरकावं, आपण B प्लॅनसाठी जावं. म्हणजे हा विवेकी पालकत्वाचा भाग आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घालता येतील. दुसरी गोष्ट, हे शिबिर जे आहे आपण हे करत असताना या महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये घेतो आहे. बरेच वेळेला प्रतिकूल परिस्थिती खूप असते. म्हणजे सुदैवानं आपले सगळे, मला आल्यानंतर सगळेजण फीडबॅक देत होते की सुदैवानं यावर्षी खूप म्हणजे निसर्गानं आपल्याला खूप सपोर्ट केला. म्हणजे पाऊस पडला, फॅन्स लावावे लागले नाहीत, गार सुटला. आत्ताचंही वातावरण आपलं परवाचं आटपाडीचं तर शिबिर संपत असताना पाऊस सुरू झाला. म्हणजे माझं भाषण संपलं आणि पाऊस सुरू झाला. ह्या कालावधीमध्ये या गोष्टी होतात. आणि जसं मगाशी ताई म्हटलं की आता घरी गेल्यानंतर मुलं तुम्हाला सांगतील कसं कसं होतं. प्रतिकूल म्हणजे व्यवस्था हित करत असताना, शिबिरामध्ये निर्माण करत असताना त्या लेकराची अवस्था चांगली होते का, म्हणजे व्यवस्थेला ठोकरून देऊन तो चांगलं करू शकतोय का, राहू शकतोय का. कारण आत्ताची सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे, तर एकच बाळ आहे आणि ते इतकं सुरक्षित कवचामध्ये आहे की त्याला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं कसं जावं या गोष्टीविषयी खूप अवघड केसेस आहेत. म्हणजे ते आत्महत्येची उदाहरणं असतील किंवा आणखीन कोणती उदाहरणं असतील.
काही वर्षापूर्वी एका खूप मोठ्या अधिकाऱ्याचं लेकरू होतं इथं, आणि त्यावेळेला हे संडास बाथरूमची सुद्धा व्यवस्था नव्हती. आणि त्यावेळेला चऱ्याचे संडास आम्ही तिकडे काढले, म्हणजे चऱ्याला तिथं टमरे ठेवलेले होते, तिथं ते बॅरल भरून ठेवलेला होता. लेकरांना संडास आले की तिकडे जायचं, स्वयंसेवक त्यांना रात्री आलं तर घेऊन जायचे. मग त्या काळात त्या लेकराला कमोडची सवय होती, आणि 4 दिवस ह्यात गडी जाम झाला. आणि मग तो एक दिवसाला म्हटलं, काका मला सोडा. म्हटलं का? नाही म्हटलं, झालंच नाही, पोटात दुखतंय. मी म्हटलं तुझ्या वडिलाला विचारूया. मग त्याच्या वडिलाला फोन करून विचारलं काय करायचं सर, पाठवायचं का? आता माझे बॉस होते ते. ते म्हटले इंद्रजित, पोट फुटून मेला तरी चालेल पण त्याला सोडायचं नाही. मी म्हटलं तुझ्या वडिलाचा निरोप असा आहे. तो एक अर्ध्या तासानं गेला आणि परत आला, म्हटला काका जमलं. आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली लेकरं, कारण आम्ही इतकी म्हणजे साधी सर्दी जरी झाली तरी आम्ही पळत सुटतो त्याच्यामध्ये. त्याला प्रतिकूल, माझं एकुलतं एक लेकरू आहे, ते दरवर्षी कुठंतरी ह्याला जातं, काय त्याला ट्रेकिंगला जातं, खूप मोठ्या मोठ्या डोंगरावर, आणखीन अवघड ह्याच्यावर. मग ते दरवेळेला मला विचारत असतं. मग प्रतिभा मला म्हणत असते तुम्ही सांगा त्याला नको म्हणून, पण ते जायचं असतं. मग तो जात राहतो आहे. म्हणजे त्याच्या ज्या अनेक चिंता आहेत तुमच्या माझ्या मनामध्ये, तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण त्याला घालायला तयार नसतो. तुम्ही ते उदाहरण ऐकलं असेल की त्या झुलॉजीचे प्राध्यापक, त्या कोशातून ते फुलपाखरू बाहेर पडत आहे, आणि ती क्रिया ते प्राध्यापक आपल्या त्या मुलांच्या समोर ठेवतायत. ते म्हणतात बघा ते फुलपाखरू त्या कोशातून कसं बाहेर पडते त्याचं निरीक्षण करा. निरीक्षणासाठी सोडून ते प्राध्यापक निघून गेले दूर. आणि दूर निघून गेल्यानंतर असं लक्षात आलं की ते पाखरू त्या कोशातून बाहेर पडत असताना खूप धडपडत होतो. ते बाहेर पडत असताना त्याची ते हाल त्यातल्या एका लेकराला बघवले नाहीत. खूप सिंपत्ती त्याच्या डोक्यात असेल, म्हणजे पशुपक्ष्यांच्यावर प्रेम करा याचा खूप मोठा आघात त्याच्यावर झाला असेल जन्मापासून, आणि त्याला ते हाल बघवले नाहीत. मग त्यानं ते जे होल होतं त्या कोशाचं ते मोठं केलं, आणि ते फुलपाखरू बाहेर आली, काही क्षणामध्ये मरून गेले. प्राध्यापक आले आणि त्यांनी बघितलं, तर ते म्हटले अरे असं कसं काय झालं? तर त्या सगळ्या मुलांनी सांगितलं की ते फुलपाखरू बाहेर येताना खूप धडपडत होतं, आणि धडपडत असताना ते या दादाला आवडलं नाही, त्याचा तो संघर्ष आवडला नाही, त्याचं ते वेदना आवडल्या नाहीत, म्हणून ते होल थोडंसं मोठं केलं, आणि म्हणून ते बाहेर आले आणि गेलं. मग त्यावेळेला प्राध्यापक त्याला सांगतात की अरे राजा, ते ज्या वेळेला कोशातून बाहेर काढण्यासाठी तडफडत असतं, धडपडत असतं, त्यावेळेला त्याच्या पंखामध्ये बळ येत असतं, आणि ते पंखामध्ये बळ जे येतं ते त्याच्या जगण्याचं बळ असतं भविष्यातलं, आणि त्या पंखामध्ये येणारं बळ ते उडण्याचं बळ असतं त्याचं. आणि ते जर त्याला नाही, त्या बाहेर येतानाच नाही मिळालं तर त्याचा संघर्ष संपतो आणि ते मरून जातो. आता बाह्य जगामध्ये प्रचंड संघर्ष आहे तुमच्या माझ्या भोवताली. म्हणजे मी ज्यावेळेला संत साहित्य वाचतो त्यावेळेला ज्ञानोबराया येत असताना आपल्या जगण्याचा हेतू सांगतात की कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये ह्या सगळ्या विकृती आहेत, नरक आहे, बाहेरचा समाज आणि जग म्हणजे नरक आहे. तर माऊली असं म्हणतात की माझा जन्म कशासाठी आहे, की या नरकामध्ये जे चांगल्या प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना मला एकत्र आणायचं आहे आणि मला स्वर्ग निर्माण करायचं. मग हा जो हेतू आहे आपला इथं येण्यामध्ये, हाच हेतू आहे की एक बाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून एक सकारात्मक चांगली भविष्यातली पिढी आपल्याला जन्माला घालता येईल का, त्यासाठीचा हा संघर्ष आहे. मी ह्या पुस्तकामध्ये मगाशी जे ताईंचा अनेक गोष्टीचा जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये एक हे पुस्तक आहे विवेकी पालकत्व, अंजली जोशी, त्यातले मी नोट्स काही काढले. त्याच्यात एक नोट्स आपल्याशी करतो की एकदा जंगलातल्या वाघानं एकदा सगळ्या प्राण्यांची बैठक बोलवली, आणि त्यानं असं ठरवलं की तो वाघ खूप दिवस माणसाच्या सहवासात राहिला होता, आणि त्यामुळे त्याला वाटलं की माणूस जो त्याच्या पिल्लांना वाढवतोय तशी जंगलातली सगळ्या पशुपक्ष्यांच्या प्राण्यांनी आपली पिल्लं वाढवली पाहिजे. म्हणजे कशी वाढवली पाहिजेत की आपल्या एकाच लेकरामध्ये सोनू निगम पण असला पाहिजे, राकेश शर्मा पण असला पाहिजे, आणि सगळे म्हणजे सगळ्या बुद्धिमत्ता त्या लेकरामध्ये असल्या पाहिजे. तसं प्रत्येक प्राण्याच्या प्रत्येक लेकरामध्ये हे ऑलराऊंडर असलं पाहिजे अशी त्याने बैठक घेतली. माणसाच्या सहवासात झाल्यानंतर माणसा इतकी बाधा जगामध्ये कुणालाच होत नाही, तो मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मग ही बाधा घेऊन आलेला तो, मग त्यानं बैठक घेतली आणि तो म्हटला की ह्युमन थेरपी आपल्याला या जंगलातल्या सगळ्या प्राण्यांच्या भविष्यातल्या पोरांच्यासाठी वापरायची. वाघाचं भाषण इतकं प्रभावी होतं की सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि ठरवलं की आपली पुढची पिढी सगळ्यांनी ऑलराऊंडर करायची, अष्टपैलू करायचे. तो गायक असला पाहिजे, तो खेळाडू असला पाहिजे, तो आणखीन कोणी असला पाहिजे, जे तुम्हाला आम्हाला वाटतं ते सगळ्यांना, तो सगळ्यामध्ये तो असला पाहिजे. मग ठरवलं. मग तो पहिला प्राणी त्याच्यातला होता. मग त्यांनी काही याच्यात उदाहरणं दिलीत की बदक, आणि त्या बदकाला खरं तर पोहता येतं, पण अष्टपैलू करायचं असेल तर त्याला धावता आलं पाहिजे,
त्याला उडता आलं पाहिजे, त्याला डोंगर चढता आला पाहिजे. मग वडिलांनी सुरू केला, त्याच्यावर अत्याचार सुरू केला की तुला हे सगळं आलं पाहिजे. जसं की आमचे पाहुणे आता डोबल साहेब म्हटले की पोराला द्यायचं का, ध्येय द्यायचं का, असं पहिल्यांदा, आणि ते ध्येयानुसार त्याला पाठवायचं का पुढे. मग ते ध्येय तुम्ही देणार आणि ते पळणार, असं नसतंय ना ते. तुम्ही एक सिंहाची थेरपी आहे ध्येय निश्चित करण्याची. म्हणजे सिंह किंवा सिंहीण आपल्या लेकराला घडवत असताना, जगायच्या लायकीचं करत असताना, तो सिंह आणि सिंहीण काय करतो, पहिल्यांदा लर्निंग आहे, पुन्हा ट्रेनिंग आहे. म्हणजे ते बछडं जन्माला आलं की ते घेऊन जात आहे शिकारीला जाताना, आपल्या पिल्लांना घेऊन जात आहे सिंह, आणि त्याला दाखवतोय बघ मी कशी शिकार करतोय, मी पंचा कसा मारतोय बघ, त्याचा फाडतोय कसा बघ, दॅट इज लर्निंग. मग पुन्हा लर्निंग झाल्यानंतर तो सिंहीण आणि सिंह त्या बछड्याला ट्रेनिंग देत आहेत की चल माझ्यासोबत आणि एक छोट्या छोट्या शिकार कर, नाश्त्याच्या, म्हणजे एखादा ससा, एखादा हरण, किरकोळ शिकारी तू कर, म्हणजे ट्रेनिंग देत आहे, तू आताच पाहिजे तशी शिकार करू नको. आणि मग मोठ्या शिकारी करण्याचं गम्य त्याला सांगतंय. मग हे पालकत्वाचा रोल कोणता आहे, पहिल्यांदा लर्निंग आणि पुन्हा ट्रेनिंग, आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्याचा विकास. मग ते पुन्हा म्हणते की कशी शिकार करायची असते, की मला ठरवलं की आज मला हेच पाहिजे, म्हणजे आज मला अमकीच शिकार पाहिजे. जशी रविवारी काळी पिशवी घेऊन जाणारी ठरवतात की आज कुठलं आणायचं, म्हणजे बोलाई आणायचं, चिकन आणायची का कुठलं, ज्याचा जसं आवड असतं ते ठरवतं ना त्या दिवशी. इव्हन तिथं गेल्यानंतर सुद्धा त्याचे चॉईसेस असतात, टर्किश टावेलचे तुकडे, पुंगळ्या, फुटकुळ्या, फर्रा, कलेजा, तिचं चॉईस असते ना. तसं ते सिंह म्हणतं की तुला जो आवड आहे ना ते ठरवून टाक, आज काय पाहिजे तुला. मग ते मिळाल्याशिवाय तू उठायचं नाही म्हणतो. मग तो एक एक सिंह त्याला आवडणारी डिश सापडेपर्यंत तो दबा धरून बसलेला असतो त्याच्यावर 8-8, 9-9, 10-10 तास. मग तो असं म्हणतो, सिंहासारखं जर लेकरू करायचं असलं तर त्या आईबापाला संयम शिकवावा लागेल आपल्या पोराला, तितक्या ताकदीचं. तुला IAS व्हायचं ना तर 8, 10, 15 तासाचा रोज मनापासून अभ्यास करावा लागेल. एकदा नापास झाला तर त्याच्यावर मात करून तुला पुन्हा एकदा उठावं लागेल आणि तुझ्या आयुष्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये यश मिळवावं लागेल. म्हणजे तो संयम. आणि आल्यानंतर म्हणजे शिकार टप्प्यात आल्यानंतरचा शब्द तिकडच्या कोणाला लावू नका. शिकार टप्प्यात आल्यानंतर, सध्या वातावरण गढूळ आहे त्यामुळे टप्प्यात आलेला शब्द कुणीतरी वापरलेला आहे. तर टप्प्यात आल्यानंतर तो जो मागं लागतो सिंह किंवा सिंहीण, ती जोपर्यंत मिळत नाही, मग ती झाडावर चढू द्या, समुद्रात जाऊ द्या, नदीत जाऊ द्या, ती शिकार तो सिंह सोडत नाही. म्हणजे संयमानंतरचा पुढचा गुण त्याला ते ध्येय ठरवत असताना कोणता असेल तर तो असेल की तो त्याच्या आयुष्यामध्ये जे ठरवलंय तो यशस्वी झालाच पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये. एक खूप मोठे लेखक होते, परदेशात होते, परदेशात लव्ह ब्रेक झाला, भारतात आले आणि मग त्यांना स्त्रियांच्या विषयी नकारात्मकता आली. ते दिल्लीच्या आकाशवाणी केंद्राचे प्रमुख होते आणि ते स्त्री केबिनमध्ये येऊ द्यायची नाही, बाहेर पियाला सांगून ठेवलं माझ्या खोलीत स्त्री येता कामा नये. पण पंजाबची एक आकाशवाणी केंद्राची यायची, ती अधिकारी यायची, ती डायरेक्ट घुसायची. आणि मग ते झालं दोघांचं. पुन्हा भारतात आल्यानंतर सुद्धा त्यांचं प्रेम झालं. ते इंग्लंडमध्ये असताना त्यांना IAS होता आलं नाही. मग इथं आल्यानंतर ते लव्ह मॅरेज झाल्यानंतर लवकर गेले, त्यांना एक काहीतरी आजार झाला आणि ते लवकर गेले. मृत्यूच्या वेळेला त्यांनी बायकोला असं सांगितलं की माझ्या 2 इच्छा आहेत. एक इच्छा आहे की गावी माझं जे दत्त मंदिर आहे त्याला मृत्यूच्या अगोदर मला नेऊन आण, आणि दुसरं, मी IAS होऊ शकलो नाही, मला मात्र तू मात्र माझं लेकरू आहे, आपल्या दोघांचं लेकरू आहे, त्याला तू IAS कर. आणि मग त्या आईनी म्हणजे त्याला तिथंपासून त्याचं जे संगोपन होतं म्हणजे त्याच्या 3 वर्षापासूनचं ते असं ट्रेनिंग दिलं की ते IAS झाले, अमेरिकेचे राजदूत झाले आणि रिटायर झाले. म्हणजे तो जो ट्रेनिंगचा भाग आहे तो मी आत्ताशी आपल्याशी शेअर केला. आता ह्या ह्युमन थेरपीतले त्या ह्या बदकाला नाही जमलं. मग त्याच्यावर शिक्का काय पडला, परिणाम काय झाला की तो चढणं, पळणं, धावणं याच्यामध्ये तोच त्याच्या आयुष्याचा वेळ गेला आणि पोहणं सुद्धा विसरून गेला. आणि त्याच्यावर शिक्का पडून गेला की तो एक सर्वसाधारण आहे. आपल्या मुलाला या गोष्टी देत असताना मगाशी ताईंनी सांगितलं की त्याच्यातला म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्सच्या गोष्टीविषयी मी जरदिशी आणखीन पुढच्या 10 मिनिटामध्ये बोलतो. दुसरं, तो गरुडाच्या आई वडिलांनी पण ठरवलं की आपलं पोरगं उंच उडतंय तर त्याची ती क्षमता आहे तर त्याला आणखीन उंच उडायला शिकू. तो यशस्वी, चमकोगिरी, जिथं चमकताय तिथं आपलं पोरगं असलं पाहिजे. मग आई वडील खाली बसायचे, घड्याळ घेऊन बसायचे, ते उंचीचा आलेख घेऊन बसायचे, तो आणखीन किती उंच उडतोय, आणखीन किती उंच उडतोय तो बघत राहायचे. पण असं झालं त्या गरुडाच्या लक्षात आलं की ह्या चाकोरीबद्ध गोष्टीतून त्याला उंच उडता येत नाही. तो स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या जगण्यानं तो उंच उडायचा. पण ज्यावेळेला त्यांनी प्रशिक्षक ठेवला आई बापाने की माझ्या लेकराला इतकं उंच उडता आलं पाहिजे आणि याच पद्धतीनं उडता आलं पाहिजे, त्यानं ते सगळं टाळायला सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या त्रासाला तो कंटाळला आणि आई वडिलांनी त्याच्यावर शिक्का मारून टाकला की याला यशस्वीच व्हायचं नाही आयुष्यामध्ये, हा नाठाळ आहे
आणि हा त्रासदायक आहे बापाला, म्हणून त्याच्यावर तो शिक्का मारला. तिसरा आहे तो कांगारू आहे. त्या कांगारू जन्माला आल्यानंतर 2 पायानं उड्या मारत होता. पण आई वडिलांनी त्याला सांगितलं की तुला चालता यायला पाहिजे, पळता यायला पाहिजे, पण जंगलातले सगळे प्राणी आहेत ते 4 पायावर चालतायत आणि तू 2 पायावर कसं काय चालतो. सुरुवातीला तो म्हणायचा की आई मला हे बरं वाटतं, आई बाबा मला हे 2 पायावर उड्या मारताना बरं. ते म्हणते नाही, तसं चालणार नाही. जंगलातले सगळे प्राणी 4 पायावर चालतायत ना, तर तुला सुद्धा 4 पायावर चालता आलं पाहिजे. जगातले सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला लातूर पॅटर्न आणि कोटा पॅटर्नला जातात ना, सगळ्या पोरांना नोटा छापायचं मशीन व्हायचं आहे ना, तुला सुद्धा नोटा छापायचं मशीनच झालं पाहिजे. 2 पायावर उड्या तुला मारता येणार नाही. कारण आम्हाला, मी एक पुस्तक आपल्याशी शेअर करेन, या जीवनाचं करायचं काय म्हणून. खूप छान आहे. म्हणजे आता मुलं तुमची पोस्ट किशोरवयीन जातील ना, अभय बंग सरांचं पुस्तक आहे. ते त्याला टार्गेट ठरवत असताना कोणतं टार्गेट त्यानं निवडावं, कसं निवडावं, याच्याविषयी त्यांनी 3 सूत्र दिली. तुमच्या लेकराचा स्वभाव काय आहे बघा, त्याचा स्वधर्म काय आहे बघा, आणि युगधर्म काय आहे बघा, आणि त्यानुसार तुमचं लेकरू वाढवा असं ते म्हणतात. पुढचा तो आहे की कावळा आहे. कावळा आई बाबांना म्हणतोय की आई बाबा मला उडता येते, पण मला पळता पण यायचं आहे, मला पळायचं आहे, मला उंच चढायचं आहे. आई वडील ते म्हणतात की तू आहेस एकतर काळा, तुझ्यात काय ते शक्य नाही. आई वडिलांच्या शिक्क्यामुळे कावळा असा ठरवतो की मी कूच कामी आहे, मला नाही जगता येणार, आणि तो कमकुवत आयुष्य त्याचं जगतोय. मग अशी ताईंनी सांगितलं की लेबल, आई वडिलांनी सांगितलं की तू असा आहेस तर तू तोच धारणा करून बसतो आणि तो पुढे जगत राहतो. पुढचा आहे ते हरिण. हरिण पळते आहे. मग आईनं ठरवलं की आपलं पोरगं पळायला शिकवायचं. मग पुन्हा तीच गोष्ट, तो ट्रेनर येतो आहे, तो शिकवतो आहे, एवढ्या वेळात एवढं पळायला पाहिजे. मग त्याच्या लक्षात, त्याच्या डोक्यात एक येतं की मला पळायचं आहे आणि मला यशस्वी व्हायचं, आणि मी जगाच्या बाजारात यशस्वी झालो या क्षेत्रामध्ये, मला कुणीतरी विशेष व्हायचं. आपल्या लेकराला आपण जर शिकवलं की तुला कुणीतरी विशेष व्हायचं आहे, तर त्याच्यावरचा जो ताण आहे, आणि त्याच्या लक्षात आलं की मला विशेष होता येणार नाही, तर तो एक अक्षम होतो, असं अंजलीताई याच्यामध्ये म्हणतात. पुढचा आहे ते फुलपाखरू आहे. त्या फुलपाखराला नाही, मला त्याला पळायचं नाही, त्याला धावायचं नाही, त्याला वर चढायचं नाही, त्याला मस्त जगायचं. पण त्याच्यावर इतकं हॅमरिंग करता येत आहे बाबा की ते फुलपाखरू कमकुवत होत आहे आणि आत्महत्या करतो निगेटिव्हिटी. आणि ते लास्ट आहे तो हत्ती आहे. ते मग अशी शेवट जो ताईंनी केला होता की तो हत्ती आहे. आई वडिलांच्या लक्षात येते की याची चाल संथ आहे, याचं जगणं बरोबर आहे, तर याला फक्त याच चालीमध्ये आपण सहकार्य करू, त्याला प्रेरणा देऊ आणि त्याच्याप्रमाणे तो जगत राहील. म्हणजे विवेकी पालकत्वामध्ये ते असं म्हणतात की त्या लेकराशी आपण समन्वय साधून त्याच्या आयुष्यातल्या ज्या गुणवत्ता आहे त्या गुणवत्ता आपल्याला पलीकडे घेऊन जाता येतील का, त्या ओळख असताना. दुसरा पालकत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे मल्टिपल इंटेलिजन्स. जर दिवशी सांगतो, आपली पोरं कशी आहेत आपल्याला ओळखता आलं पाहिजे. गेल्या वर्षी ताईने तो विषय घेतलेला होता, आपलं मूल ओळखा नावाचं. आता मूल ओळखायचं कसं की त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे. पहिल्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे ते भाषिक बुद्धिमत्ता म्हणून आहे. ते पोरग घरात आल्यानंतर थापा मारत असेल, निबार बोलत असेल, आता घरी आलेल्या जर कंटिन्युअस त्याची कॅसेट 3-4 दिवस चाललेली असेल, अगदी न अडखळता चालू असेल आणि शब्दावर त्याचं सामर्थ्य असेल, तर समजून चालायचं की हे निवेदक तरी होणार आहे किंवा वक्ता तरी होणार, माझ्यासारखं पोपट तरी होणार आहे. तर त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास करायला मदत करणं. दुसरी बुद्धिमत्ता ते म्हणतात की गणितीय बुद्धिमत्ता. म्हणजे काय आणायला गेलं तर ते हिशोब बरोबर करतंय, त्याचं लॉजिक चांगलं आहे. गणित हा खूप विशिष्ट असा विषय आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये कधी जमलं नाही गणित, कधीच नाही, अजूनही जमत नाही. त्यामुळं मी आणि माझ्याबरोबरचे सगळे ट्रस्टी आहेत किंवा सगळे पोरं आहेत ते सगळी गणितामध्ये नापास असल्यामुळं सगळेच कर्जबाजारी आहेत, कारण गणितच जमत नाही. 10वीला सुद्धा आम्ही गणित पास झालो, मला बरोबर 52 मार्क्स पडले. कुणी जर मला असं सांगितलं हे गणिताचे प्राध्यापक आहेत, गणित शिकवतात किंवा गणितामध्ये PhD झालेत, तर मी एकदम असा माझं तोंड उघडतं, हा कुठला परग्रहावरून आलेला प्राणी आहे का असं मला वाटत राहतं. ही त्याची बुद्धिमत्ता आहे, निसर्गानं त्याला दिला आहे. देहाची म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता ते म्हणतात. त्याच्यामध्ये तो खेळ चांगला खेळतो, नकला चांगल्या करतो, लग्नास आलं, कोणाच्या साखरपुड्यास आलं की कोण कसं म्हटलं, शिक्षकांच्या सुद्धा नकला करत राहतो. काही शिक्षक काय बोलतात, कसं उभं राहतात, कुठला शब्द रिपीट करतात, म्हणजे आणि म्हणून असं, आणि त्यांच्या तो नकला करत राहतो. पुढची बुद्धिमत्ता ते म्हणतात की संगीतीय बुद्धिमत्ता. घरात बसलं तरी ते टेबल बडवल, बाथरूमला गेलं तर सिंगिंग करेल, बाथरूम सिंगिंग करेल. म्हणजे त्याला त्या संगीतामध्ये खूप आनंद आहे, त्याच्या आयुष्याचा आनंद त्याच्यामध्ये. किशोर कुमार त्यांच्या चरित्रात असं म्हणतात की मला नव्हतं जायचं सायन्सला, पण माझ्या आईवडिलांनी सायन्सला घातलं. मला ते फिजिक्स केमिस्ट्रीची सूत्र कधी पाठच व्हायची नाहीत. मग मी ते गाण्यामध्ये रचायचो आणि मग बाथरूमला गेलो की ते रचून मग ते पाठांतर करायचो. ती त्यांची संगीतीय बुद्धिमत्ता. पुढच्या प्रकारची आहे की सगळ्यांचा समन्वय करता येणारी बुद्धिमत्ता.
मग आता एखादं बाळ इथं असेल, आता मला झाल्यानंतर 3-4 दिवस याचं कवित्व सुरू असतं, एखादं बाळ तुमचं असं असेल की 400च्या 400 पोरांचा दोस्त झालाय इथं आल्यानंतर, मग त्याची जी समन्वय बुद्धिमत्ता आहे. आणि मला याच्यातलं एक साने गुरुजींचं एक वाक्य खूप छान आठवतं. साने गुरुजींच्या आईला साने गुरुजींनी विचारलं होतं, श्यामने विचारलं होतं की श्याम मी कोण हूं? त्यावेळेला साने गुरुजींची आई असं म्हटले की बाळा तू कोण पण हो, कोणी झाला तरी चालशील, मला शिपाई झाला तरी चालशील किंवा आणखी कोणी झाला तरी चालशील, पण तू सगळ्यांचा लाडका हो. म्हणजे हे बुद्धिमत्तेचं वर्णन ऐकत असताना मला खूप आनंद झाला की सगळ्यांचं लाडकं होणं या जगामध्ये खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्याकडे खूप सहनशीलता पाहिजे, त्याला खूप समजून घेण्याची ताकद पाहिजे. उगाच सगळ्यांचा लाडकं कोणी होत नाही. मग अशी जे व्यक्तिमत्व सांगितलं ना, घरातलं एक व्यक्तिमत्व आपल्या असं असतं की सगळे त्याला चिकटतात, की ज्याला अनकंडिशनल लव करता येतं, खूप निर्व्याज प्रेम करता येतं, अहेतुक प्रेम करता येतं, असं होणं. नैसर्गिक बुद्धिमत्ता, परफेक्शनिस्ट बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या बुद्धिमत्ता. समारोपाला मी फक्त एवढंच की आपल्याशी सांगेन की यश आणि मुलगा हॅपी असणं, खुश असणं, याच्यातली निवड करत असताना आमच्या पोटी जन्माला आलेलं बाळ आम्हाला यशस्वी हवंय का सुखी हवाय? यशस्वी हवाय असं मला म्हटलं, पण तो दुःखी आहे. यशस्वी म्हणजे तो IAS IPS झाला किंवा आमच्यासारखा अधिकारी झाला आणि तणावात राहतो आहे, प्रचंड तणावात आहे. तुम्हाला तो आवडेल का? तपासा. यश आणि खुश राहणं, त्याचा हॅपीनेस, याच्यामध्ये कुणाची निवड करावी लागेल? आईबाप म्हणून आपल्याला स्वतःला तपासावं लागेल. म्हणजे यश त्याच्या आयुष्यामध्ये त्याला भविष्यामध्ये दुःख देणार असेल तर ते यश आपल्या लेकराला आपल्याला द्यायचंय का नाही तपासावं लागेल. माझा मुलगा निरंतर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत खुश असला पाहिजे, हॅपी असला पाहिजे. कारण मी आयुष्याचे 4 हेतू सांगत असताना, माणूस नावाची जात आहे ती 4 गोष्टीसाठी जगते. पहिली गोष्ट आहे की प्लेजरसाठी काही माणसं जगतात. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर. कशासाठी जगतात? म्हणजे बऱ्याच रेसिडेन्शियल स्कूल आहे, त्या स्कूलमधले आई बापा मला सांगतात, म्हणजे शाकाहारी शाळा आहे तिथं आई बाबा विचारतात मग रविवारी तरी देता का नाही? म्हणजे हे खायला सोकलं हिकलं, पण त्याला तिकडेही द्यायचं असतं. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ये दिल मांगे मोर, म्हणजे त्याला जगणं आहे असं वाटत असतं. एवढं सगळं जगणं असेल तर ज्यांच्याकडे हे सगळं आहे ते सुखी आहेत का? बघा, खाण्यासाठी सगळी समृद्धी घरामध्ये आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, जे हवं ते त्यांच्या सोबत आहे, पण ते सुखी आहेत का? बघा, प्लेजर त्यांना सुखी करत आहे का? बघा. दुसरं आहे पॅशन. पॅशन म्हणजे मगाचाच गुण आहे की ज्याला निसर्गानं जे दिलेलं आहे, कोणाला साहित्य, संगीत, जे जे काही दिलंय त्या क्षेत्रामध्ये तो आनंद भोगतो. म्हणजे एखादा कलाकार आहे जसे की कार्तिकी गायकवाड, त्याच्यामध्ये आनंदी आहे. जसं की लता मंगेशकर, तिचं पॅशन आहे. म्हणजे निसर्गानं तिला ज्या कारणासाठी जन्माला घातलंय, जी बुद्धिमत्ता देऊन जन्माला घातलंय, त्या बुद्धिमत्तेसाठी तो जगत राहतो. आणि ते त्याचं पॅशन आहे त्याच्या आयुष्याचं. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की प्लेजर, पॅशन, पर्पज. काही लोकांना आयुष्याचा पर्पज कळतो की मी कशासाठी जन्माला आलो. खूप कमी लोकांना कळतं. की जसं ज्ञानोबरायांना जर विचारलं की तुमच्या आयुष्याचा पर्पज काय, तर ते सहज सांगतील, अवघाची संसार, सुखाचा करीनं, आनंदे भरीनं. तिन्ही लोक. नामदेवरायांना विचारलं की तुमच्या आयुष्याचा पर्पज काय, ते म्हणतात की ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी. खूप कमी लोकांना आयुष्याचा पर्पज कळतो, खूप कमी लोकांना, की ज्यांना कळतं की माझा 3.5 हाताचा देह कशासाठी आहे. त्या जे पुस्तक आहे मी आता आपल्याशी शेअर केलं की या जीवनाचं करायचं काय, तर त्याच्यामध्ये खूप छान सांगतात की अभय बंग सर, की अरे आता आपल्या लेकरांना नका ना नोटा छापायचं मशीन नका ना करू, त्यांना गुलाम नका ना करू, त्यांना सिसिफस नका ना करू. शिक्षणाचा संबंध त्याच्या इन्कमशी आम्ही जोडून टाकला आणि शिक्षण त्या लेकरांच्या आयुष्यामध्ये त्यांना गुलाम करून गेलं असं. म्हणजे एक तर लॉरेन्स नावाचा विचारवंत अमेरिकेचा, तो म्हणतो की जगभरातल्या शाळा येत्या 100 वर्ष बंद करून टाका, कारण या शाळेने ज्या लेकरांचं नुकसान केलं तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवत आहोत. 10वी आणि 12वी नंतरच्या आत्महत्या आणि 10वी आणि 12वीच्या निकालाच्या वेळेला सगळ्यात जास्त बीपी असणारा आईबापांचा बीपी, हे शिक्षण आनंददायी आहे का तपासाचं म्हणतो. मग त्या क्षेत्रामध्ये मी म्हटलं की तो असं म्हणतात की त्या लेकराला सांगा ना तुझा स्वभाव काय बघ, तू इंट्रोवर्ट आहे, तो एक्स्ट्रावर्ट आहे. सिंपती आणि एम्पथी त्याला इतकी शिकवा की त्याच्या भोवतालचं त्याचं जे दुःख आहे ते दुःख संपवण्याचा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पर्पज आहे. तुम्ही त्याला सिसिफस कराल, म्हणजे नोकरी किंवा 3 गोष्टीमध्ये ते असं म्हणतात की पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी, 3 P साठी तुमची आमची पोरं आपण वाढवणार आहोत का? पॅकेजसाठी आमची पोरं आम्ही वाढवायची का? प्रेस्टीजसाठी वाढवायची का? प्रॉपर्टीसाठी वाढवायची का? तो ध्येय का त्या लेकराचं?
मग ज्यांच्याकडे पॅकेज आहे, प्रेस्टीज आहे आणि जे प्रॉपर्टी आहेत, हे सगळे सुखी आहेत का बघा, तपासा. परवा एक लग्न झालं, त्या लग्नामध्ये 400-500 कोटी काहीतरी खर्च झाला. त्या कोटीमध्ये जी नर्तकी आणली होती तिला 73 कोटी मानधन दिलं. तिनं जे नृत्य करण्यासाठी ते आणलेलं होतं काय साहित्य, बोटीनं 13 ट्रक आणलेले होते. 73 कोटी दिले त्यांनी. मला जाण्या येण्याचं सुद्धा कोण देत नाही. हे लग्न संपन्न झाल्यानंतर एक शेवटचं भाषण आहे, मी हे सगळं करू शकतो, पण माझ्या लेकराला भस्म्या रोग आहे, स्टिरॉइड घ्यावं लागतं, सगळं माझ्याकडे आहे, पण तो नाहीये सुखी होत. म्हणजे यासाठी आहे का, म्हणजे गुलामी. म्हणजे ते सर असं उदाहरण देत आहेत, सिसिफसचं उदाहरण देत आहेत. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीमध्ये अख्खा माणसाचा विनाश कसा होतो, ज्याला कळालेलंच नाही जीवनाचा अर्थ, त्या लेकराचा, त्या माणसाचा विनाश कसा होतो. ग्रीकमध्ये तो सिसिफस नावाचा राजा आहे, माणूस आहे, आणि त्याला तो ग्रीकचा राजा आहे, त्या सिसिफसला एक शिक्षा देतोय. ती शिक्षा कुठली देतोय, त्याच्या गावातला एक दगड आहे, गोल दगड आहे, आणि तो गोल दगड असा तो वर, त्याच्या गावात टेकडी आहे, त्या टेकडीच्या वर नेऊन ठेवायला सांगतोय. पण तो दगड इतका विचित्र आहे, तो आपल्या सगळ्यांच्या सारखाच आहे, तो लगेच रात्री खाली येतोय. मग पुन्हा सकाळी त्या सिसिफसनं तो उचलायचा दगड, आणि दिवसभर मरेपर्यंत सिसिफस रोज सकाळी तो दगड वर ढकलत ढकलत नेतो दिवसभर, संध्याकाळी वर ठेवतो, वरून तो दगड खाली येतो, सिसिफस उठतो, दगड ढकलतो, पठारावर नेतो, आणि अशातच त्याचं आयुष्य संपतं. आता माझ्यासारखे नोकरदार सकाळी उठतात, 10 वाजता डब्बा, दुपारी डब्बा, संध्याकाळी ऑफिस सुटलं की घरी. सिसिफस हा नोकरदार सिसिफस रोज उठतो आहे, रोजचा तो दगड वर नेतो आहे, सकाळी दगड खाली आलेला पुन्हा वर नेतो आहे, आणि त्याच्या आयुष्याचा चोथा होतो आहे. त्याच्यासाठी आहे का आयुष्य? मग त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं की त्याला हॅपीनेस, स्वभाव, दुसरं म्हणतात की त्याचा स्वधर्म कोणता, त्याच्यामध्ये खूप क्षमता आहेत, खूप ताकद आहे. मग त्याच्यातल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात, की जशी ग्रेटा थुनबर्ग नावाची पोरगी आहे, ती 16व्या वर्षी जगाला सांगते आहे, ती युनोमध्ये भाषण देते आहे की 2050 साली माणूस नावाची जात संपणार आहे, कारण पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड होईल, खायला अन्न नसेल, प्यायला पाणी नसेल, श्वास घ्यायला हवा नसेल, अशी अवस्था 2050 साली असेल, आणि मग ती संपेल. मग ती कशी जगेल? मग ती विचारते प्रश्न. तिचं 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं हे एक चिंगारी आहे, म्हणजे ग्रेटा थुनबर्ग नावाची चिंगारी आहे ती. म्हणजे त्याला शिकवत असताना त्याचा स्वभाव कोणता आहे, ते म्हणतात की व्हा ना, आपल्या लेकरांना चिंगारी करा ना, मशाल करा ना, त्यांना प्रकाशमान करा ना. आणि युगधर्म सांगत असताना त्या लेकराला ते असं सांगतायत की बाळा, त्याला सांगा की तू जन्माला आला त्यावेळेला जे दुःख होतं ना, तू मरताना या जगातलं एक तरी दुःख कमी करून निघून गेलास. म्हणजे तुझा युगधर्म काय, की तुझ्या असण्यानं या पृथ्वी तलावरची तुझी जी भेट होती छोट्या काळासाठी, ती भेट तुझी होती, त्या भेटीमध्ये तू काय केलंस, थोडा तरी प्रकाश या जगाला तू दिलास का, आणि देऊन तू निघून गेलास का, असा प्रश्न. अपमान सहन करण्याची ताकद. मी आपल्याला एक उदाहरण देईल, आपण वाचलं असेल किंवा पाहिलं असेल. यावर्षी उत्तर प्रदेशच्या 10वीच्या परीक्षेमध्ये एक मुलगी पहिली आली आहे, तिचं नाव मी विसरलो, टॉप लाभले. उत्तर प्रदेशच्या 10वीच्या परीक्षेला ती टॉप आले. दुर्दैवानं तिच्या चेहऱ्यावर केस आहेत, आणि ते केस असल्यामुळं ती टॉपर आली, कौतुकी तिच्या वाट्याला आलं, पण ती ट्रोल इतकी झाली. तुमच्या माझ्या देशामध्ये ट्रोलर्सची जी गँग आहे ना, ही कुठनं निर्माण झाली आम्हाला कळायला. म्हणजे आमच्याच पोटी जन्माला आलेली ही कार्टी. तुम्ही ट्रोलिंग बघा प्रत्येकाच्या खालचं. या मुलीच्या विषयी भारतभरातून तिचं ट्रोलिंग कशासाठी झालं, तर तिच्या चेहऱ्यावर केस आहेत, तिच्या ओठावर केस आहेत, तिच्या गालावर केस आहेत, आणि ती युपीएससीच्या परीक्षेमध्ये पहिली आली. भयंकर ट्रोलिंग तिला सोसलं. आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर तिचं एक इंटरव्ह्यू आहे, आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये ती हसते आहे, आणि ते हसून असं उत्तर देते की बरं झालं माझ्या चेहऱ्यावर केस आहेत, मी या 2-3 महिन्यामध्ये प्रसिद्धीला तरी आले, म्हणते भारतभरामध्ये लोकांच्या पर्यंत तरी पोहोचले. आणि एवढं काय, त्याचं शास्त्र इतकं प्रगत झालंय की ते केस मी कधीही काढू शकते. 10वीतली पोरगी ज्या वेळेला असं विश्वास, म्हणजे या अपमानाला उत्तर देते, त्यावेळेला तिच्या आई वडिलांनी काय तिचं संगोपन केलं असेल. जगातल्या कुठल्याही अपमानाच्या विरुद्ध तू समर्थपणे उभं राहिलं पाहिजेस, आणि त्या अपमानाला आपल्या अस्तित्वानं, आपल्या जगण्यानं तू उत्तर दिलं पाहिजेस. इतक्या ताकदीचं संगोपन तिचं होतं. समारोपाकडे येत असताना फक्त एकच गोष्ट आपल्याशी शेअर करायची की
आपलं लेकरू आपल्यासोबत किंवा आपण जे घडवणार आहोत ते सुखी आणि खुश असलं पाहिजे आणि त्यासाठीचीच धडपड असली पाहिजे. तुम्ही आजूबाजूला बघा, आम्ही जो नरक करून टाकला आहे सगळ्याचा, त्या नरकाला आपल्या लेकरांना आपल्या परीने उत्तर दिलं पाहिजे. खूप भयानक परिस्थिती आहे, ट्रोलिंगची आहे किंवा आणखीन अनेक गोष्टीची आहे. तुम्ही माझी आईबाबांच्या वरची व्याख्यानं ऐकली असतील तर माझ्या प्रत्येक व्याख्यानाचा समारोपच मी त्याच्यामध्ये करतो आहे की आपल्या सगळ्यांना की जे विचार करत आहेत, आपल्या लेकरांच्या विषयी संवेदनशील आहेत, आपल्या सगळ्यांना मिळून आपला एक असा समाज तयार करावा लागेल की आपली लेकरं जगाच्या बाजारात दुःखी झाल्यानंतर ती आपल्याकडं आपल्या जर परिवारामध्ये आली तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ते सुख मिळेल किंवा त्या विकृतीला टक्कर देण्याचं सामर्थ्य त्यांच्या आयुष्यामध्ये मिळेल, तो विश्वास त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होईल. ते जर आपण करू शकलो तर एक चांगली गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये आपण निर्माण करू शकू.